आणि आता आंतरराष्ट्रीय स्तरावरती घडणाऱ्या घडामोडी आपण पाहणार आहोत वेगवान स्वरूपात। पाहूयात काय चाललंय जगाच्या पाठीवर। युक्रेनचे उपसंरक्षण मंत्री हन्ना मलियार यांनी मंगळवारी आशा व्यक्त केली की मारियोपोलमधील अझोव्स्टल स्टील मिलमधून काढलेल्या 264 युक्रेनियन सैनिकांची रशियन युद्ध कैद्यांसाठी अदलाबदल केली जाईल। मलियार म्हणाल्या की युक्रेनच्या दृष्टिकोनातून वाटाघाटी प्रक्रिया आणि बचावकार्य दोन्ही गोष्टी सुरू आहेत। याआधी मंगळवारी रशियन संसदेत बोलताना वोलोदिमीर अझोव्स्टल यांनी सैनिकांना नाझी गुन्हेगार म्हटलं आणि ज्यांना भविष्यामध्ये प्रत्येक एक्सचेंजमधून वगळलं पाहिजे असं त्यांनी मत व्यक्त केलं। अझोव रेजिमेंटची स्थापना ही 2014 मध्ये युक्रेनच्या पूर्वेकडील रशिया समर्थित फुटीरतावाद्यांविरुद्धच्या लढ्यात अनेक स्वयंसेवक ब्रिगेडपैकी एक म्हणून झाली होती। मारियोपोलमधील अझोव्स्टल स्टील प्लांटमधून मंगळवारी आणखी युक्रेनियन सैनिकांना बाहेर काढण्यात आलं। रशियन लष्करी वाहनांसह अनेक बसेस स्टील प्लांटमधून दूर जाताना दिसल्या आणि युक्रेनियन सैनिकांना रशियाच्या ताब्यात असलेल्या ओलेनिव्का शहरामध्ये नेण्यात आलं। किती सैनिकांना बाहेर काढण्यात आलं याबद्दल युक्रेनच्या बाजूने त्वरित पुष्टी करण्यात आलेली नाही। हवाई हल्ले आणि तोफांच्या माऱ्यामुळे पत्रकारांना फिरणं अत्यंत धोकादायक बनलंय। युक्रेन आणि पूर्वेकडील मॉस्को समर्थित बंडखोरांनी देखील लढाऊ क्षेत्रातून अहवाल देण्यावरती कडक निर्बंध आणलेत। मॅकडोनाल्ड रशियामधील आपलं साम्राज्य कमी करण्याच्या तयारीत आहे। आशावादाचे एक युग संपवत आहोत आणि युक्रेनमधील युद्धाचा हा परिणाम आहे। अमेरिकन बर्गर जायंटनं सोमवारी पुष्टी केली की ते रशियामधील 850 रेस्टॉरंट्स विकत घेत आहेत। मॅकडोनाल्ड्सनं सांगितलं की ते खरेदीदार शोधणार आहेत जे रशियामध्ये 62,000 कामगारांना काम देतील आणि करार बंद होईपर्यंत करार संपेपर्यंत त्या कामगारांना पैसे देणं सुरू ठेवेल। मॅकडोनाल्ड्सनं म्हटलंय की कंपनीनं डीआर किंवा मोठ्या बाजारपेठेतून बाहेर पडण्याची पहिलीच वेळ आहे। कंपनीच्या नावासह इतर चिन्ह काढून टाकणं सुरू करण्याची योजना आहे। यूएस सेनेटनं सोमवारी $40 अब्ज युक्रेन मदत विधेयकासाठी मतदान घेतलं आणि त्या आठवड्याच्या अखेरीस कायदा बनवण्यासाठी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या टेबलावरती गेलंय। 81-11 अशा फरकानं मतदान झालं। रिपब्लिकन सेनेटर्सकडून 11 मतं आलेली नाहीत। सेनेटचे रिपब्लिकन नेते मिच मॅककॉनेल यांनी जीओपी सेनेटर्सच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करत या आठवड्याच्या शेवटी युक्रेनला पाठिंबा दर्शवण्यासाठी भूतकाळातल्या विरोधकांना धक्का देण्याचं आणि मदत पॅकेज पूर्ण करण्याचं आणि या उन्हाळ्यात स्वीडन आणि फिनलँडचं स्वागत करण्यासाठी नाटोचा विस्तार करण्यावरती मतदान करण्याचं वचन दिलं। रशियाच्या युक्रेनवरती आक्रमणानंतर राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी ग्रीकचे पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकिस यांचे त्यांच्या देशाच्या नैतिक नेतृत्वाबद्दल आभार मानले। दोघांनी व्हाईट हाऊसमध्ये सुरू असलेल्या संघर्षाबद्दल चर्चा केली। ग्रीक स्वातंत्र्य युद्धाच्या प्रारंभाच्या द्विशताब्दी वर्षाच्या स्मरणार्थ वॉशिंग्टनमध्ये त्यांची भेट झाली। 8 वर्षांपेक्षा जास्त काळ चाललेला हा संघर्ष होता आणि ज्यानं ऑटोमन साम्राज्याचा पाडाव केला। राष्ट्रपती आणि फर्स्ट लेडी जिल बायडेन यांनी मित्सोटाकिस आणि त्यांची पत्नी मारेवा ग्राबोस्की यांचं द्विशताब्दी वर्षानिमित्तानं व्हाईट हाऊसच्या समारंभामध्ये स्वागत केलं। बायडेन यांनी रशियावरती युद्ध संपवण्यासाठी दबाव आणत पश्चिमेला एकसंध ठेवण्याचा प्रयत्न केला होता। युक्रेन ही एक ब्रेड बास्केट आहे ज्याची जागतिक बाजारपेठेतील निर्यात पूर्णपणे विस्कळीत झाली, ज्यामुळे जगभरात अन्नाची कमतरता, उपासमार आणि महागाई वाढण्याचा धोका आहे। रशियाने युक्रेनच्या धान्याची चोरी करणं आणि भूकबळीचा युद्धाचं साधन म्हणून वापर केल्याचं विल्सॅक यांनी निषेध केला। पोलंडच्या कृषी मंत्र्यांनी अमेरिकेचे कृषी सचिव टॉम विल्सॅक, युक्रेनचे कृषी सचिव आणि युरोपियन युनियनचे कृषी आयुक्त यांच्याशी चर्चा केली। युक्रेनमध्ये इंधन टंचाई जाणवत असल्यामुळे कीव्हमधील रहिवाशांनी सायकल आणि इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय निवडला। रशियानं फेब्रुवारीत केलेल्या आक्रमणानंतर इंधन साठ्यांचं नुकसान झालंय। सध्या तरी यावरती तत्काळ उपाय नसल्याचं अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी म्हटलं। तर इंधन तूट टाळण्यासाठी 1 किंवा 2 आठवड्यात इंधन पुरवठा प्रणाली पूर्ववत करण्याचं आश्वासन झेलेन्स्कींनी दिलं। पण क्रेमेन्चुक इथल्या रिफायनरीचं क्षेपणास्त्र हल्ल्यामध्ये नुकसान झाल्यामुळे हे काम कठीण असल्याचं त्यांनी सांगितलं। तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांना मारियोपोलमधील सैनिकांना मदत करण्यासाठी युक्रेनियन गायिका आणि माजी युरोव्हिजन गाणं स्पर्धा विजेत्या रुसलाना यांनी तुर्कीच्या अध्यक्षांना वेढा घातलेल्या मारियोपोल शहरामध्ये युक्रेनियन सैनिकांना वाचवण्याचं आवाहन केलं। युक्रेनच्या पाठीशी उभे राहा, युक्रेनसाठी एक व्हा, मारियोपोलला मदत करा, अझोव्स्टलला मदत करा, आमच्या शूर युक्रेनियन सैनिकांना मदत करा असं त्या म्हणाल्या। मला खरोखर विश्वास आहे की आज तुर्कीचे नेते अध्यक्ष एर्दोगान ज्यांची आंतरराष्ट्रीय भूमिका आणि उपस्थिती आहे ते आपल्या नागरिकांना आणि गरजूंना मदत करतील असं त्या म्हणाल्या। युक्रेनियन बँड कलुश ऑर्केस्ट्रा युरोव्हिजन गाण्याची स्पर्धा जिंकून युक्रेनला परतल्यानंतर जल्लोष करणाऱ्या चाहत्यांनी त्यांचं स्वागत केलं। बँडने युक्रेनमध्ये
अनेकदा कार्यक्रम केलेले आहेत. युक्रेन आणि पोलंडमधील सीमाशुल्क चेकपॉईंटवरती प्रथम युक्रेनियन सीमारक्षकांची त्यांची भेट झाली. चाहत्यांची गर्दी सीमेजवळ जमलेली होती आणि बँडस्टार परत आल्यानंतर त्यांचं अभिनंदन करण्यासाठी त्यांचे चाहते आतुरतेनं वाट पाहत होते. कलाकार म्हणाले की त्यांचे चाहते आणि देशबांधवांकडून आम्हाला प्रचंड प्रेम आणि पाठिंबा मिळालाय. संदेशाद्वारे किंवा युरोव्हिजन ॲपद्वारे घरामधून मिळालेली सार्वजनिक मतं ही विजयासाठी निर्णायक ठरली. सात वर्षांचा युक्रेनियन स्केटर आपल्या देशातील युद्धादरम्यान पळून गेल्यानंतर युक्रेनमधील बर्फामध्ये परतला. गोशा मॅन्झियुक, जो सध्या ब्रिस्टलमध्ये त्याची आई इरिना सोबत राहतोय, त्यानं राष्ट्रीय स्तरावरती स्पर्धेत विजयी झाला असून किंवा विजय मिळवला असून युक्रेनमधील आईस हॉकी संघाचा देखील तो भाग होता. गोशाची आई इरिना यांनी ब्रिटिश ब्रॉडकास्टर स्काय न्यूजला सांगितलं की स्केटिंग ही गोशाची सर्वात मोठी आवड आहे आणि तो ब्रिटनमध्ये असताना त्याला त्याचं प्रशिक्षण सुरू ठेवायचंय, पण प्रशिक्षण घेण्यासाठी युकेमध्ये खूप जास्त किंमत मोजावी लागत असल्याचं त्याच्या आईनं म्हटलं आणि आता तर ते किमान 5 पट जास्त महाग झालंय आणि सध्या ते परवडणारं नाही अशी माहिती त्याच्या आईनं दिली. जर्मनीच्या वाहतूक मंत्र्यांनी मंगळवारी म्हटलंय की त्यांचा देश युक्रेनमधून मोठ्या प्रमाणात कृषी उत्पादनं उत्तर समुद्र आणि अड्रियाटिक समुद्रातील सुरक्षित बंदरांपर्यंत नेण्यासाठी आपली रेल्वे व्यवस्था सक्षम बनवण्याच्या तयारीत आहे. या काळात विशेषतः रेल्वेला खूप महत्त्व आल्याची माहिती वोल्कर विसिंग यांनी दिली. आम्हाला धान्याची निर्यात करण्यासाठी खूप फायदेशीर ठरणार असल्याचं त्यांनी म्हटलं. युरोपियन कमिशननं गेल्या आठवड्यात युक्रेनला अन्न पुरवठा धोक्यात असताना जगाच्या काही भागांमधून महत्त्वपूर्ण धान्य पुरवठा मदतीसाठी एक योजना जारी केली आणि या योजनेत काळ्या समुद्रातील बंदरांच्या रशियन नाकेबंदीच्या आसपास जाण्यासाठी रेल्वे, रस्ते आणि नदी मार्गांना लक्ष्य केलं जात आहे. युद्धग्रस्त देशामध्ये मानवतावादी मदत मिळण्यास मदत करणाऱ्या सीमेवरील गर्दी कमी करण्याचाही या प्रस्तावात नमूद करण्यात आलंय. एका श्वेतवर्णीयानं एका सुपरमार्केटमध्ये कृष्णवर्णीय लोकांना असॉल्ट रायफलनं लक्ष्य केलं, ज्यामध्ये 10 लोकांचा मृत्यू झाला. या प्रकारानंतर बळींना श्रद्धांजली वाहण्यासाठी अध्यक्ष जो बायडेन आणि फर्स्ट लेडी जिल बायडेन यांनी मंगळवारी सकाळी बफेलो, न्यूयॉर्क इथे ते पोहोचले. त्यांनी पदभार स्वीकारल्यापासूनचा हा पहिलाच अशा प्रकारचा हल्ला होता. ते सुपरमार्केटच्या बाहेरच्या स्मारकात आधी थांबले होते आणि राष्ट्राध्यक्षांनी सार्वजनिकरित्या मत मांडण्यापूर्वी पीडितांचे कुटुंबीय आणि स्थानिक अधिकाऱ्यांची भेट घेतली. अध्यक्ष आणि न्यूयॉर्कच्या 2 सिनेटर्स, बफेलोचे महापौर बायरन ब्राऊन आणि स्थानिक पोलीस आणि अग्निशमन अधिकाऱ्यांनी स्वागत केलं. बफेलोच्या महापौरांनी म्हटलं की या पीडितांवरती या आठवड्याच्या शेवटी अंत्यसंस्कारांना सुरुवात होईल. महापौर बायरन ब्राऊन यांनी सामूहिक गोळीबाराबद्दल मीडियाला सांगितलं की येत्या शनिवारी प्रथम अंत्यसंस्कार होणार आहेत. ज्या स्टोअरमध्ये हा हल्ला झाला तिथे तपासणी पूर्ण होताच बाजार उघडेल. सध्या स्टोअरच्या आतमध्ये अजूनही तपासणीचं काम सुरू आहे आणि सगळा निष्कर्ष काढल्यानंतरच मार्केट पुन्हा सुरू करण्यासाठी त्यांना जे काम करावं लागेल ते करण्यास सुरुवात केली जाईल. मंगळवारी जेव्हा उत्तर कॅरोलिनातील मतदार मतदानासाठी गेले तेव्हा ते अनेक अर्थांनी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील सार्वमत होतं. त्यांनी मध्यावधीला ट्रम्प युगाकडे परत जाण्याची किंवा ते परत येणार नाही याची खात्री करण्यासाठी संधी म्हणून पाहिलं. माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षावरील प्रभावाचा प्रतिकार करण्यासाठी रिपब्लिकन प्रायमरीमध्ये काहींनी मतदान केलं. 6 वर्षात प्रथमच येमेनची राजधानी साना इथे व्यावसायिक विमानांनं उड्डाण केल्याची माहिती येमेनच्या हुती बंडखोरांनी दिली. युद्धकलहाचा सामना करत असलेल्या येमेन देशाचं सरकार आणि बंडखोरांमध्ये युद्धविरामावरती सहमती झाल्यानंतर उड्डाण शक्य झालं. येमेनची राजधानी साना इथे सध्या बंडखोरांच्या ताब्यात आहे ती आणि विमानतळावरती उतरताच विमानाला औपचारिक वॉटर सॅल्यूट म्हणजे सलामी देण्यात आली आणि विमानाचं स्वागत करण्यात आलं. येमेनमध्ये 6 वर्षात प्रथमच देशव्यापी युद्धविराम लागू करण्यात आलाय आणि हा युद्धविराम 2 एप्रिलपासून लागू झालाय. युद्धविराम करारानुसार सानाहून जॉर्डन आणि इजिप्तला जाण्यासाठी आठवड्यातून 2 व्यावसायिक उड्डाणं करण्यात आली आहेत. युक्रेनला $40 बिलियन पॅकेज देण्यावरून अमेरिकेत विरोध होताना दिसतोय. ट्रम्प यांच्या नेतृत्वातला स्वतंत्र गटाचा याला विरोध आहे. दरम्यान सिनेटमधले रिपब्लिकन गटाचे नेते मॅच मॅककॉनेल यांनी कीव्हमध्ये युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांची भेट घेतली आणि युक्रेनचे अध्यक्ष आणि नागरिक ज्या त्वेषानं रशियाच्या आक्रमणाचा प्रतिकार करतायत ते प्रेरणादायी आहे आणि नाटोमधील सामील होण्याच्या स्वीडन आणि फिनलँडच्या विनंतीला ऑगस्टपूर्वी अमेरिकेचा पाठिंबा आणि त्वरित मान्यता देण्याचं वचन सुद्धा त्यांनी दिलं. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी मंगळवारी वॉशिंग्टनमध्ये येमेनचे परराष्ट्र मंत्री अहमद अवान बिन मुबारक यांच्याशी चर्चा केली. येमेनच्या बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या राजधानी सनामधून 6 वर्षांनी पहिलं व्यावसायिक विमान उड्डाण झालं.
60 दिवसांचा युद्धविराम करारादरम्यान हे उड्डाण झालं आणि 2 एप्रिल रोजी अंमलात आलेला युद्धविराम हा येमेनमधील 6 वर्षातला पहिला देशव्यापी युद्धविराम आहे। येमेन आणि नागरिकांसाठी हा महत्त्वाचा क्षण असल्याचं ब्लिंकन म्हणाले। युद्धविराम करारानुसार सनाहून जॉर्डन आणि इजिप्तला जाण्यासाठी आठवड्यातून 2 व्यावसायिक उड्डाणं करण्यात आली आहेत। केनियामधील दुष्काळी परिस्थिती भीषण असल्याचं संयुक्त राष्ट्रांचे मानवतावादी व्यवहार आणि आपत्कालीन मदत समन्वयक अंडर सेक्रेटरी जनरल मार्टिन ग्रिफिन्स यांनी म्हटलं। ते 2 दिवसांच्या केनिया दौऱ्यावरून परतले। सलग चौथ्यांदा पाऊस न झाल्यामुळे रहिवाशांच्या जीवनमरणाचा प्रश्न उभा राहिल्याचं त्यांनी सांगितलं। तर जागतिक स्तरावरती प्रयत्न होऊन केनियाला मदतीची गरज असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। इथिओपिया, सोमालिया आणि केनियामधील 18 दशलक्षाहून अधिक नागरिकांना दुष्काळाचा फटका बसलाय। पुढच्या आठवड्यात ही संख्या वाढण्याची शक्यता आहे। सध्याचा साधारणपणे मार्च ते मे पर्यंतचा हंगाम हा सरासरीपेक्षा पावसाचा कमी आहे आणि केनियात किमान 4 दशकातील हा सर्वात मोठा दुष्काळ असल्याचं ते म्हणाले। देशभरात गेल्या 24 तासात 1829 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे। त्यामुळे आतापर्यंतच्या कोरोना रुग्णांची देशभरातली संख्या 4,31,27,199 इतकी झाली। तर 33 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला। त्यामुळे कोरोना बळींची संख्या 5,24,293 वर पोहोचली आहे। सध्या देशभरात 15,647 कोरोना रुग्णांवरती उपचार सुरू आहेत। तर 2,549 जणांनी कोरोनावर मात केली। कोरोनावरती मात केलेल्या रुग्णांची एकूण संख्या 4,25,87,259 वर पोहोचली आहे। उत्तर कोरियामध्ये कोरोनाचं प्रमाण वाढते आणि या पार्श्वभूमीवर दक्षिण कोरियाचे अध्यक्ष युन सुक येओल यांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी पूर्ण पाठिंबा आणि योगदान देण्याचा प्रस्ताव उत्तर कोरियाला दिल्याचं सांगितलं। या प्रस्तावाला प्रतिसाद दिला तर मदत करायला तयार असल्याचं त्यांनी सांगितलं आणि संकट काळात राजकीय किंवा लष्करी विचार नाही, मानवतावादी मदत महत्त्वाची असते। त्यामुळे युन यांनी उत्तर कोरियासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लस, औषधं, वैद्यकीय उपकरणं आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसह मानवतावादी मदतीसाठी तत्पर असल्याचं आश्वासन दिलं। सेऊल येथील आपल्या देशाच्या संसदेत अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं। उत्तर कोरियामध्ये आणखी 15 कोरोना बळींची नोंद झाली तर हजारो रुग्ण आढळलेले आहेत आणि 2 वर्षांहून अधिक काळ कोरोनामुक्त असल्याचा दावा केल्यानंतर कोरोना संकट पुन्हा सुरू झाल्यापासून प्रथमच कोरोना रुग्ण आढळल्याचं उत्तर कोरियाने जाहीर केलं। WHOचे महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस म्हणाले की गेल्या आठवड्यामध्ये 6 पैकी 4 क्षेत्रांमध्ये कोविड-19 प्रकरणांमध्ये वाढ झाली। अनेक देशांमध्ये चाचणी आणि लसीकरण कमी केल्यामुळे व्हायरस नेमका कुठे आणि कसा पसरतोय हे जाणून घेणं कठीण होत चाललंय। 17 मे रोजी जिनेव्हा इथे पत्रकारांशी बोलताना टेड्रोस म्हणाले की डेमोक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरिया DPRKनं त्यांच्या राज्य माध्यमांद्वारे घोषित केलंय की कोविड-19चा त्यांचा पहिला उद्रेक एप्रिलच्या अखेरीसपासून 1.4 दशलक्षाहून अधिक संशयित प्रकरणं सापडली आहेत। तर WHOला देशात कोविड-19चा आणखी प्रसार होण्याची भीती आहे। विशेषतः नागरिकांना लसीकरण न केल्यामुळे त्यांना गंभीर आजार आणि मृत्यूचा धोका असल्याचं WHOनं सांगितलं। आंतरराष्ट्रीय स्तरावर मानाचा मानल्या जाणाऱ्या कान फिल्म चित्रपट महोत्सवाला फ्रान्समध्ये सुरुवात झाली आहे। 75वा कान चित्रपट महोत्सव 28 मे पर्यंत चालेल। यंदाच्या या चित्रपट महोत्सवात वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। कानच्या पहिल्याच रात्री जुलियन मूर, दीपिका पदुकोणनं ग्लॅमरस लुकमध्ये हजेरी लावली। मंगळवारी 17 मे रोजी फ्रेंच चित्रपट निर्माते मिशेल यांच्या कॉमेडी फायनल कटनं 75व्या कान फिल्म फेस्टिवलची सुरुवात झाली आणि जुलियन मूर, इवा लँगोरिया, दीपिका पदुकोण, नूमी रॅपिस, फॉरेस्ट विटेकर, डी पाल्मा, एडगर रॅमिरेस, विन्सेंट लिंडन अशा बऱ्याच दिग्गज आणि ग्लॅमरस सेलिब्रिटींची उपस्थिती पहिल्या दिवशी होती। आणि या सगळ्या बातम्यांसोबतच वेळ झाली जगाच्या पाठीवर आमच्या विशेष बुलेटिनमध्ये आता इथेच थांबण्याची आणि यानंतरच्या बुलेटिनमध्ये भेटा माझा सहकारी अजिंक्य सोबत।